आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, काम झालं? गुड, व्हेरी गुड. आराध्या देसाई, काउंटडाउन बिगिन्स. यू नो व्हॉट, आज पूजा तू करणार, पण त्याचं पुण्य आमच्या पदरात पडणार, कारण हा आमचा माइंड गेम आहे. यशोधरा सरनाईकचा. कारण आम्हाला करण्याची सवय नाही आणि जिंकणं आम्ही कधी सोडत नाही. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर you'll understand. संजय, श्रेयस अक्षय वगैरे कुठे? श्रेयस दिसले नाही दोघे. श्रेयसचा ब्रेकफास्ट तरी झाला का? असं गडबडीत ना त्याच्याशी बोललोच नाही आम्ही. आय जस्ट मीट हिम. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. काय तू बाहेर गेला होता? कशासाठी? अरे तुझी तब्येत काय आणि तू जातोस कसा बाहेर, आणि तू का गेलास त्याच्याबरोबर आणखी? अहो मामा, किती प्रश्न विचारताय. आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो आणि आम्ही तिथे जितके दमलो नाही ना, तेवढं तुमचे प्रश्न ऐकून दमायला होत आहे. हो मामा, केवढी गर्दी होती मार्केटला. मार्केटमध्ये कशाला गेला होता? अहो मामा, तुम्हाला काहीच माहित नाही की काय? ते आपल्या पूजेच्या सामानाची नासधूस केली ना कोणीतरी. आय नो, पण व्हॉट इज रॉंग विथ यू श्रेयस? तू आत्ता हॉस्पिटल मधून आलायस, फुल्ली रिकवर पण झालेलं नाहीयेस. तुझ्या हेल्थ पेक्षा हे सगळं जास्त इम्पॉर्टंट आहे का? तुला कळत नाही? तू सांगायला नको. मामा प्लीज, तुम्ही पॅनिक होऊ नका. मी होतो त्याच्या बरोबर. हा, आणि गाडी घेऊन गेलो होतो आम्ही. बसून गेलो, बसून आलो. आणि ते आपले ड्रायव्हर दादा आहेत ना, त्यांनी सगळ्या बॅग्स धरल्या होत्या. अरे पण तुम्हाला. अहो मामा, आपल्या घरची पूजा आहे. आम्ही दोघांनी त्यात कॉन्ट्रीब्यूट केलं तर कुठे बिघडलं? अरे काही बिघडत नाही, पण आम्हाला काळजी नाही का वाटणार? उगाच कशाला दगदग करायची हे तू? खरं तर मामा, ते कोणी स्पॉइल केलं नसतं ना सामान, तर कोणाचीच दगदग झाली नसती ना, आराध्याची ना आम्हा दोघांची. कशाला एवढा सगळा विचार करतोस तू? व्हायचं ते झालंच ना. नाही, जे व्हायचं ते झालंच, पण हे कोणी केलंय ते शोधून काढणारच आहे मी. आणि त्या आपल्या हाऊस हेल्पशी पण जरा बोलणार आहे. आजच्याच दिवशी सुट्टी घ्यायचं बरं सुचलं त्यांना. हो ना, बिचारा आराध्या वहिनीच्या पायाला एवढं लागलंय, ती एकटी धावपळ करते, 1 मिनिट बसली नाही. नाही, त्यांच्याशी बोलायलाच हवंय, कारण ते ग्रांटेड धरतायत आपल्याला. एक मिनिट. हाऊस हेल्पशी तुम्ही दोघांनी बोलायची काही गरज नाहीये. घरचा मॅटर आहे. आई आहे ना, आई विल लुक इनटू इट. तुम्हा दोघांचं काय? आणि मुळात आम्हाला कळत नाही तुम्ही कोणालाही न सांगता मार्केटला का गेलात. हे सगळं झालं होतं म्हणजे तुम्हाला जे काही वाटत होतं, यू शुड हॅव जस्ट टोल्ड संजय. त्यांनी मॅनेज केलं असतं सगळं. मामा काम डाऊन. आता आणलंय ना सामान. बाय द वे, तुम्ही ऑफिस मध्ये जाणार होतात ना, काहीतरी मीटिंग होती तुमची महत्वाची. हा, ते नाही, हे सगळं असं झालं म्हटल्यावर आम्हाला वाटलं की आराध्या बिचारी एकटी आहे तर शी विल नीड हेल्प, म्हणून मग आम्ही मीटिंग ऑनलाईनच केली. सो स्वीट ऑफ यू. श्रेयस, मी हे सामान वहिनीला देऊन येतो. गुरुजी पण येतील इतक्यात. ओके, चल आपण जाऊया. आलोच मग. शेवटी एवढं होऊनही श्रेयस तुझाच विचार करतोय, पण म्हणून खुश होण्याची गरज नाही आराध्या. आम्ही तुला खुश व्हायची एकही संधी देणार नाही आहोत. तू फक्त रडायचं. हसणार आम्ही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. अहो चला. चल. गुरुजी आले का? हो आलेत ना, मगाशीच आलेत. पूजेची मांडामांड सुरू केली त्यांनी. ओके. गर्ल्स, हा, कम ऑन फास्ट.
आम्ही का या 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 झालं का तुम्ही तयार? या या. नाही सॉरी हा. आई तू इकडे. एक्सक्यूज मी. हा आमचा हार तुमच्याकडे कसा आला? हा तुमचा हार आहे? हो आमचा एक्सक्लुझिव्ह खानदानी ज्वेलरी आहे आमची. तुमच्या गळ्यात कसं काय हार? अक्षय श्रेयस बघताय ना, या बाईंच्या गळ्यात आमचा हार आहे. हा तुमचा कसा असेल? अहो आमचा हार आमच्या लक्षात येणार नाही का? आई तुला आठवते तुझ्या बांगड्या त्यांच्या हातात होत्या, तू आराध्याला दिलेला ग. आपण त्यांना विचारलं पण, तर त्यावर काहीतरी उत्तर देऊन त्यांनी विषय बदलला. आराध्या तू पण होतीस ना? नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. त्या दिवशी पण तुम्ही असंच काहीतरी म्हणालात, गैरसमज होतोय म्हणून. मुळात आम्हाला कळतच नाहीये की आमच्याकडे असलेली ज्वेलरी तुमच्याकडे कशी काय येते. यशोधरा काय चाललंय तुझं? घरात पूजा आहे याचं तरी भान ठेव जरा. एक मिनिट अरविंद, तू मध्ये बोलू नकोस हा. अरे यांचे खाण्यापिण्याचे वांदे, त्यांना राहायला घर नाही, मग यांच्याकडे इतके महागडे दागिने येतात कुठून? अरविंद, यशोधराच्या बोलण्याचं मी समर्थन करत नाहीये, पण माझ्यासारख्याच बांगड्या यांच्या हातात पाहिल्या होत्या मी, आणि आता हा गळ्यातला दागिना. एक्झॅक्टली. आई हा योगायोग असू शकतो ना. एवढे दागिने यांच्याकडे येणार कुठून? अरे अरविंद, आम्हाला पण तेच जाणून घ्यायचंय, या गरीब माणसांकडे एवढे महागडे दागिने येतातच कुठून? काय आमचा हार तुमच्याकडे कसा आला? नाही हो, मला खरंच माहिती नाही हा हार तुमचा आहे. हा मला आराध्याने दिला. एक मिनिट, आमच्या सुनबाईंचं नाव घेऊ नका. तिचा काय संबंध? हा ती का देईल? नाही हो, माझ्यावर विश्वास ठेवा, हा हार मला आराध्यानेच दिलाय. व्हॉट आर यू सेइंग? अहो ती आराध्याने दिलाय? एक मिनिट आराध्या डार्लिंग, ऐकलंस तू या बाई काय म्हणतात? ये इकडे. त्यांचं म्हणणं आहे की हा हार तू त्यांना दिला. आता ती कसा देणार तुम्हाला जर मीच तिला हार दिलेला नाहीये? एम आय राईट? शी इज लाइंग, राईट? हा हार तू दिलास का? दिलास का? नाही दिलास ना त्यांना हार? आराध्या नाही दिलास ना तू? नाही दिलास ना? अगं बोल ना. नाही ना दिलास? नाही ना दिलास? दिला. सॉरी सॉरी, आम्हाला ऐकून आलं. पुन्हा एकदा सांग, काय दिलास? नाही दिलास? नाही, मी नाही दिला. सी, शी इज अ लायर. माय गॉड, अहो किती खोटं बोलता तुम्ही. यु नो व्हॉट आई, आम्हाला तर वाटतं त्या दिवशी तुझ्या बांगड्यांच्या बाबतीत सुद्धा या बाई खोटंच बोलल्या. नाही हो, मी कशासाठी खोटं बोलू? सोनं पैसा कुणाला नकोय? आता खरं खरं सांगाल, आमचा हार कसा आला तुमच्याकडे? हा चोरी केलीत ना? ज्या घराने तुम्हाला आश्रय दिला त्याच घरात चोरी करताना लाज नाही वाटली तुम्हाला? नाही हो, मी चोर नाहीये, मला नका चोर म्हणून, माझ्यावर विश्वास ठेवा. हो का? मग हा हार तुमच्याकडे कसा आला? याला पाय फुटले का उडत आला? गॉड, आई पाहिलंस ना, म्हणून आम्ही तुला सांगत होतो या अशा डाऊन मार्केट लोकांना घरात घेऊ नकोस म्हणून. अगं एवढा पैसा बघितला की कोणाचंही डोकं भरकटू शकतं, आणि हे तर रस्त्यावर राहणार आहे. मम्मा मम्मा प्लीज, आपण त्यांना त्यांची बाजू मांडण्याची तरी संधी देऊया. त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घेऊया. श्रेयस, त्याने काय होणार आहे? आता तू बघितलं नाहीस, त्यांना विचारल्यावर दादांत खोटं बोलल्या. त्या तुझ्या बायकोचं नाव घेतलं. त्यांचं म्हणणं आहे की आराध्याने हार दिला. मम्मा तरी पण एकदा ऐकून तरी. श्रेयस, तू ना खूप साधा आहेस. ही अशी शातीर माणसं असतात ना, त्यांची ओळख नाही तुला.
तू काय केलंस? तुला दया आली, तू या रस्त्यावरच्या माणसांना उचलून आपल्या घरी आणलंस, त्यांना आश्रय दिला आणि त्यांनी काय केलं? आपल्याच घरात चोरी केली. नाही हो, मी चोर नाहीये हो, खरं सांगते मी हा हार चोरला नाहीये. हा मला आराध्याने दिला. आशाताई, मला खरं खरं सांगा, हे दागिने तुमच्याकडे कसे आले? तुम्ही सुद्धा? अरविंद, मी आरोप करत नाहीये, त्यांना विचारते. तुम्ही खरंच दागिने घेतले असाल तर तसं सांगा. आमच्यापैकी कुणी काही बोलणार नाही. तुमची पहिली चूक म्हणून आम्ही माफ करू, पण माझ्याशी खोटं बोललेलं मला चालणार नाही. आजी, अहो तुम्ही मला माझ्या आईसारखे आहात हो. तुमची शपथ, देवा शपथ मी सांगते, मी चोरी केली नाही हो. नम्रताने येऊन मला ते दागिने दिले. नम्रता? आणि मला म्हणाली आराध्याने तिला दिले आणि सांगितलं की मी ते पूजेच्या वेळी घालावेत, म्हणून मी ते दागिने घातले. माझ्यावर खरंच विश्वास ठेवा. माय गॉड, किती खोटं बोलणार तुम्ही. आधी तुम्ही आराध्याचं नाव घेतलं, तिला अडकवता नाही आलं तर नम्रताचं नाव घेताय. अहो किती खोटं बोलणार आहात तुम्ही. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही वाटेल ते बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ? नाही, ही अशी माफी मागायची नाटकं केली तर आमची आई माफ करेल, आम्ही नाही. आता तुम्ही खरं बोलताय की नाही? तुम्ही असं खरं बोलणार नाहीच. आम्ही एक काम करतो, पोलिसांनाच बोलवतो. मम्मा, मला वाटतं आपण असं टोकाचं काही करायला नको. घरात पूजा आहे, शुभ कार्य आहे, त्यात सगळं हे. अरे श्रेयस, पण या बाईंना असं सोडून द्यायचं आपण? आपल्याला खरं खोटं करायचं आहे ना. मग आता इथेच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. काकू, तुम्हाला हे दागिने कोणी दिले म्हणताय? नम्रताने. अक्षय, नम्रता, नम्रता, लवकरात लवकर हॉलमध्ये. देवा, हा सगळा काय तमाशा आहे? आईला असं आरोपीच्या पिंजऱ्यात पाहावत नाहीये. प्लीज काहीतरी कर. आई निर्दोष आहे हे सिद्ध कर प्लीज. नम्रता, इकडे इकडे. या बाईंच्या गळ्यात जो हार आहे तो तू कधी पाहिलायस? नाही, मी तर पहिल्यांदाच पाहते ही ज्वेलरी. रिअली? अगं पण ह्या तर म्हणतायत की यांच्या गळ्यात जो हार आहे तो तू त्यांना दिलास. मी का यांना हे दागिने देऊ? माझ्या पोटात दुखत होतं त्यामुळे मी रूमच्या बाहेरच नाही पडले, मी झोपूनच होते. त्यामुळे त्यांनाही दागिने देण्याची वेळच नाही आली. अगं अगं असं कसं? मी तुला म्हणाले सुद्धा की एवढे सगळे दागिने कशाला, मला नकोत म्हणून. हो काय बोलताय मॅडम? हे बघा, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात, पण म्हणून मला का खोटं बोलायला लावताय? मी ना रूमच्या बाहेर आले आणि ना तुम्हाला हे दागिने दिले. तुम्हाला एक सांगू का, मी या घरात नोकर म्हणून नाही, या सगळ्यांच्या फॅमिलीचीच एक मेंबर म्हणून काम करते. आणि या सगळ्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही असं खोटं बोलून माझी नोकरी का घालवताय? हे बघा यशोधराबाई, आजी माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या पाया पडते हो. ही आली होती माझ्या खोलीत, ही साफ खोटं बोलते. आता हिनीच मला दागिने दिले. बस, आता आणखीन किती खोटं बोलणार आहात तुम्ही? चोरी करतावर खोटं बोलता? माझ्यावर विश्वास ठेवा हो, मी खरंच सांगते, मी नाही चोरले तुमचे दागिने. काकू प्लीज प्लीज तुम्ही रडू नका. मम्मा मम्मा प्लीज काम डाऊन. आणि तसंही अजून तुम्ही चोरी केली आहे हे सिद्ध झालेलं नाहीये. नम्रता,
तुझं म्हणणं बरोबर आहे. तू यांच्या आधी या घरात आलीयस, पण म्हणून तू खरं बोलतेयस आणि हे खोटं बोलतायत हे सिद्ध होत नाही. त्यामुळे आता खरं काय आहे ते मला सांग. श्रेयस सर, मी खरंच सांगतेय, माझ्या पोटात दुखत होतं त्यामुळे मी रूमच्या बाहेर पडलेच नाहीये. मग यांना हे दागिने देण्याचा प्रश्नच येत नाही. ऍब्सोल्युटली नाही, खरं बोलते. श्रेयस, अरे तू तिला काय विचारतो? आम्हाला विचार ना, आम्हाला माहिती आहे. खरंच तिची तब्येत बरी नाही. आय मीन दिवसभर ती तिच्या रूम मध्येच होती. आणि आम्हाला विचारशील तर आम्हाला खात्री आहे यांनीच चोरी केली आहे. ही माणसं आपल्याला मिसलीड करतायत श्रेयस. आई, तू काय म्हणत होतीस? हे जे पाहुणे आहेत हे आपल्या घरासाठी शुभ आहेत. जोपर्यंत ही माणसं इथे आहेत या घरावर कुठलंही संकट येणार नाही. बट लेट मी टेल यू, ही 2 माणसं आहेत ना, हीच मोठं संकट आहे या घरावर. का केलं असेल तुम्ही असं? का चोरी केली तुम्ही? अहो, इतका शुभ दिवस आज, या दिवशी तुम्ही अशी अशुभ गोष्ट का केली आमच्या घरात? आणि मला ना खरंच हे कळत नाहीये. चोरी केली तर केली, वर दागिना घालून आमच्या समोर काय मिरवताय? वेड्यात का तुम्ही? आमचा दागिना आम्हाला नाही ओळखता येणार? करेक्ट आहे मामा. यांनी जर हे दागिने चोरले असते तर हे तुमच्या समोर, रादर आपल्या सगळ्यांसमोर आल्याच नसत्या. आणि हाच पुरावा आहे यांचं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा. मला माहिती आहे यांनी चोरी केली नाहीये. अगं, एवढी अक्कल यांना असती तर इथे चोरीच केली नसती यांनी. नाव दॅट यू आर सेइंग, आम्हाला तर वाटतं मुद्दाम करतायत. त्या दिवशी जेव्हा बांगड्यांचा विषय झाला तेव्हा सुद्धा असंच झालं. आपण सगळे म्हणालो की जुने दागिने, सेम डिझाईन्स, आणि विषय संपवला. यावेळी त्यांना असंच वाटलं असणार की तसंच होईल, राईट? पण माझं मन मला सांगतंय यांनी ही चोरी केली नाहीये. एवढा विश्वास आहे तुझा या बाहेरच्या माणसांवर? सासूच्या बोलण्यावर विश्वास नाहीये का ग? कोण आहेत हे? कोण आहेत हे तुझे? तुझा यांचा काय संबंध? काय नातं आहे तुमचं? हा, बोल ना. आराध्या, काय विचारतोय आम्ही? बोल ना. माणुसकी. माणूस म्हणून मला यांची खात्री वाटते. आमच्यात काही नातं असेल नसेल हे मला माहित नाही, पण माणूस म्हणून मला यांच्यावर विश्वास आहे. यांनी ही चोरी केली नाहीये. हो मम्मा, मलाही असंच वाटतंय. अहो, पैशासाठी हापापलेला स्वार्थी माणूस आणि साधा सरळ माणूस यातला फरक कळतो. माझंही मन सांगतंय की यांनी चोरी केली नसणार. यशोधरा, मुलं जरी लहान असली ना तरी समजूतदार आहेत. त्यांना समोरचा माणूस बरोबर कळतो. मुळात ह्या बाई चोरी करतीलच कशाला? मला हे पटतच नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आई, तुम्हाला हे पटतंय का? हे चुकीचं चाललंय असं वाटत नाही का तुम्हाला? अहो आई, चोर सोडून संन्याशाला बळी देण्यासारखं होईल हे. अरविंद, खरं काय खोटं काय काहीच कळत नाही. आजकाल कोणावरच भरोसा ठेवता येत नाहीये.
पण आजी मी पुन्हा पुन्हा तेच म्हणते की असे चोरी केलेले दागिने घालून कोण असं मिरवेल. एक्झॅक्टली. आई आता तर आम्हाला वाटतं की ह्यांनी मुद्दामच केलंय. मुद्दाम? हो मुद्दाम. आज शुभ दिवशी आपल्या घरात काहीतरी कलह व्हावा, भांडणं व्हावी हीच इच्छा होती त्यांची. आय एम शुअर यांना कोणीतरी आपल्या घरात प्लॅन केलंय. आई इनफ इज इनफ. आता या घरावर आणखीन काही संकट येण्याआधी या दोन्ही माणसांना घराच्या बाहेर घालव. काय बघताय तुम्ही? यू लो क्लास डाउन मार्केट पीपल, जस्ट लीव माय पॅलेस. निघा.